हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण 30 साईजच्या कटोरी ब्लाउजची कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे लिहून घेतले. आपल्याला एवढे मेजरमेंट लागतात. हे सर्व मेजरमेंट आपल्याला ब्लाउज वरून घ्यायचे. तर मी इथं बघा एक एक लिहिते. आता आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची. तर ब्लाउजची उंची आहे इथं 12.5. इथं आपण ब्लाउजची उंची लिहून घेऊ. त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं म्हणजे 13.5 आपल्याला कापडावर घ्यायची आहे. त्यानंतर छाती, तर छाती आहे 30, तर 30 चा चौथा भाग काढायचा. 30 ला भागिले 4 करायचं, तर किती येईल? 7.5 इंच. तर आपल्याला याच्यामध्ये प्लस करायचं असतं शिलाई मार्जिन, म्हणजे किती घ्यायचं? 9.5 ची आपली छातीची घडी येईल. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर कमर आहे आपली, कमर आपली 28 आहे, तर भागिले 4 करायचं कमरला, तर किती झाले? 7 इंच. त्याच्यामध्ये प्लस 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे किती झालं? 7 म्हणजे 9 इंच. त्यानंतर कटोरी घ्यायची. हे सर्व ब्लाऊज वरून माप घेतले आपण, त्या ब्लाऊज वरूनच माप वरून आपण कटिंग करणार आहे. तर तुम्हाला मी इथे दाखवते किती प्लस करायचं, त्यामध्ये कसं मेजरमेंट टाकायचं. आपण डायरेक्ट कापडावर कटिंग करणार आहे, त्यासाठी मी तुम्हाला इथं दाखवून देते. त्यानंतर कटोरी आहे आपली 30 साईज आहे. 30 साईज नुसार ब्लाऊज वरची जे मेजरमेंट आहे त्यावर कटोरी 5 इंच आहे. त्यानंतर पुढचा गळा देखील 5.5 इंचाचा आहे. मागचा गळा जो आहे तो 8.5 इंच आहे. त्यानंतर बाही 4.5 इंचाची आहे आणि दंडघेर देखील 4.5 इंच आहे. त्यानंतर मोंढा आणि शोल्डर किती घ्यायचं या मेजरमेंट नुसार. आपली चेस्ट जर 30 इंच असेल, म्हणजे 30 इंचाची छाती असेल, तर आपल्याला मोंढा आणि शोल्डर किती घ्यायचे? तर इथं बघा, मोंढा देखील आपण 5.5 इंच घेणार आहे आणि शोल्डर देखील 5.5 इंच घेणार आहे. आता या मेजरमेंट नुसार आपण डायरेक्ट ब्लाऊज वर कटिंग करणार आहोत. तर हे बघा, आता इथे मी सर्व मेजरमेंट लिहून घेतले. आता हे बाजूला ठेवते आणि आपण डायरेक्ट ब्लाऊज पीस जो आहे तो कटिंगला घेऊ. इथं बघा, हे 80 सेंटीमीटर ही ब्लाऊज पीस घेतला आहे. अगोदर आपण यावर बॅक पार्ट ड्राफ्ट करू, त्यानंतर फ्रंट पार्ट आपण पेपरवर ड्राफ्ट करू आणि त्यानंतरच यावर स्लीव पॅटर्न. कारण फ्रंट देखील यावर ड्राफ्ट केला तर अस्तर जे आहे ते जास्त लागेल आपल्याला. त्यासाठी अगोदर आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग करून घेऊ आणि नंतर फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करू. तर बघा, आता बॅक पार्टच्या ड्राफ्टिंग साठी सर्वात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची. तर आपल्या ब्लाऊजची उंची किती आहे? आता आपण तिथं जे बोर्डवर लिहिलंय त्यानुसारच घेणार आहे. आता ब्लाऊजची उंची 12.5 आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 13.5 मार्किंग करून घेतली इथे. त्यानंतर पुढे देखील सेम एक मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपली लाईन जी आहे ना ती सरळ येईल. त्यासाठी हे बघा, 2 मार्किंग करून घेतल्या. त्यानंतर स्केलने आपण ही जी मार्किंग आहे ती सरळ करून घेऊ. आता इथे आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचंय. तर शोल्डर किती घेणार आहे? 30 साईज साठी शोल्डर घेणार आहे आपण 5.5 इंच आणि मोंढा देखील घेणार आहे 5.5 इंच. तर इथं दोन्ही मार्किंग मी करून घेतल्या. इथून एकदा चेक करून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर स्केलने आपण हे मार्किंग जोडून घेऊ. त्यानंतर आपल्याला छातीचं मार्किंग करायचे. 30 चा चौथा भाग मी तुम्हाला बोर्डवर काढून दाखवलाय कशा पद्धतीने काढायचा. 30 चा चौथा भाग झाला 7.5 इंच. त्याच्यामध्ये प्लस आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच, म्हणजे आपली छातीची घडी ती 9.5 इंचावर टाकायची. त्यानंतर कमरचं मेजरमेंट घ्यायचंय. 28 ची कमर आहे, त्याचा चौथा भाग झाला 7 इंच. बॅक साईडला आपण 1 इंचचे टक्स घेत असतो, त्यामुळे 1 इंच टक्स साठी मार्किंग केलं आणि शिलाई मार्जिन 2 इंच. स्केलने आपण हे सर्व मार्किंग जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर बॅकचा पार्ट आहे, त्यामुळे इथं बॅक मोंढ्याचे मार्किंग करायचे आपल्याला 1.25 इंच. तर 1.25 इंच मार्किंग केलं आणि इथून 2 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे, म्हणजे आपला मोंढ्याचा जो आकार आहे तो देताना आपल्याला या मार्किंगच्या आतमध्ये द्यायचा नाही. तर आता इथं आपण मोंढ्याचा जो आकार आहे तो ड्रॉ करून घेऊ. तर बघा, मोंढ्याचा आकार देऊन घेतलाय. आता बॅक पार्ट आपला पूर्ण ड्राफ्ट झालाय. आपण इथं बॅक पार्ट आता कट करून घेऊ. इथे मी बॅक पार्ट अगोदर कट करून घेतली.
बॅक पार्ट कट झाला. तर इथं बघा मी पेपर घेतलाय. पेपरवर आता आपण हा जो बॅक पार्ट आहे तो ऍज इट इज जसा आहे तसा अगोदर ठेवून घेऊ. तर बघा इथे मी आता जसा आहे तसा ठेवून घेतली. असं देखील ठेवला तरी काही हरकत नाही. आणि मार्किंग करून घ्यायचंय. इथे मी आता व्यवस्थित ठेवून घेतलाय बघा. आणि आता मार्किंग करून घेतली. बॅक पार्ट आपला मार्किंग झालाय. तर इथं बघा आता अगोदर आपण जे मोंढ्याचं मार्किंग आहे ते मोंढ्याचं मार्किंग इथं करून घेऊ. एक मिनिट स्केल बघते. तर बघा इथून आपण अगोदर मोंढ्याचं मार्किंग करायचंय. त्यासाठी आपल्याला इथं असं आणि इथून अर्धा इंचाचा गॅप सोडून पुढच्या मोंढ्याचा जो आकार आहे तो इथून मी ड्रॉ करते बघा. ड्रॉ केला त्यानंतर आपल्याला इथून गळा रुंदी घ्यायची. तर इथं बघा मी गळा रुंदी घेतली 2.25 इंच. त्यानंतर पुढच्या गळ्याचं मार्किंग घ्यायचे. पुढचा गळा 5.5 इंचाचा आहे तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 6 इंचावर मी इथं मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथून गळा रुंदी घेतली 2.5 इंच. वरती 2.25 घेतली, खाली 2.5 इंच घेतली. त्यानंतर बघा बॉक्स बनवून घ्यायचा आणि आपल्याला पुढच्या गळ्याचा राऊंड शेप इथं ड्रॉ करून घ्यायचा. पुढच्या गळ्याचा राऊंड शेप ड्रॉ केला त्यानंतर आपल्याला इकडे क्रॉस पट्टीचं मेजरमेंट टाकायचंय. तर बघा क्रॉस पट्टीसाठी आपण अगोदर एक 2.5 इंचावर मार्किंग करून घेऊ. इथे देखील एक 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर स्केलने दोन्ही मार्किंग जोडून घ्यायचंय बघा. त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टीचा जो शेप आहे तो द्यायचा आहे. ते इथं बघा वरती अर्धा इंचाचं असं मार्किंग करून क्रॉस पट्टीचा शेप इथं ड्रॉ करायचा आहे. तुम्ही हाताने देखील ड्रॉ करू शकता किंवा तुमच्याकडे फ्रेंच कर्व असेल ना तर फ्रेंच कर्वने देखील दिला तरी काही. तर बघा फ्रेंच कर्व असं ठेवायचंय. मी तसा शेप देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीचा. आता क्रॉस पट्टीचा शेप दिला त्यानंतर आपण कटोरीचं मार्किंग करू. तर कटोरी किती आहे आपली? आपल्या साईज नुसार कटोरी 5 इंच. तर इथं 5 इंचावर एक मार्किंग करते. पुढच्या मोंढ्यापासून बघा इथून 2.5 इंचावर एक मार्किंग करायची. त्यानंतर इथून 1 इंचावर एक मार्किंग करायची. आता या सर्व ज्या मार्किंग आहे त्या आपण जोडून घेऊ. तर बघा कटोरी आपण मार्किंग करून घेतली. आता आपण सर्व पार्ट जे आहे ते मार्क करून घेतले. आता आपण कट करून घेऊ. इथे मी कट करून घेते अगोदर बघा. अगोदर बघा आपल्याला फ्रंटचा माउंट आहे तो कट करायचा आहे कारण आपण बॅक पार्ट अगोदर ड्रॉ केला आहे ना, कट केला देखील. इथे मी अगोदर फ्रंटचा जो माउंट आहे तो कट करून घेतली बघा. त्यानंतर पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर क्रॉस पट्टीची कटिंग करायची. आता इथून आपल्याला कटोरी कट करून घ्यायची. तर बघा फ्रंट पार्टचे पण पॅटर्न आपण कट करून घेतले. आता आपण अस्तर घेऊ आणि अस्तरवर डायरेक्ट ड्रॉ करून घेऊ. तिथे बघा फ्रंट पार्ट जो आहे तो मी असा ठेवून घेतलाय. आता आपण जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आणि इथं मार्किंग करून घ्यायचंय. तर इथे बघा मी आता अगोदर फ्रंट पार्ट व्यवस्थित ठेवून घेतला. फ्रंट पार्ट आपला ड्रॉ झालाय बघा. त्यानंतर आपण क्रॉस पट्टी देखील इकडे ठेवून घेऊ अगोदर. इथं बघा क्रॉस पट्टी जी आहे ती खालून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची. इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतली. आता आपण जशी आहे तशी एकदा मार्किंग करून घेऊ.
क्रॉस पट्टी पण आपली ड्रॉ झाली. आता आपण कट करून घेऊ अगोदर क्रॉस पट्टी. इथून देखील सारखी करून घ्यायची आपल्याला. खालच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले ना आपण. क्रॉस पट्टी कट झाली. त्यानंतर आपल्याला फ्रंटचा जो पार्ट आहे तो देखील इथं कट करून घ्यायचा आहे बघा. त्यानंतर इकडनं साईडचा पार्ट कट करून घेऊ अगोदर. फ्रंट पार्ट देखील मी इथं कट करून घेतलाय. त्यानंतर आपल्याला कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची. तर इथं बघा कटोरी कशा पद्धतीने वाढवायची तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा. कटोरी जी आहे ती नेहमी आपल्याला तिरपी ठेवायची बघा. एक मिनिट. बघा अशी तिरपी ठेवायची. तर इथे तिरपी जी कटोरी आहे ती मी ठेवून घेतली आणि आता ड्रॉ करून घेतली. इथं अगोदर ड्रॉ करून घेतली कटोरी. तर बघा कटोरी जी आहे ती ड्रॉ करून घेतली. आता बाजूला घेऊ आणि आपण आता कटोरी वाढवून घेऊ. तर कटोरी कशी वाढवायची बघा. आता 30 साईज आहे तर आपण इथं 1.25 इंच इकडनं वाढवणार आहे आणि इकडनं देखील 1.25 इंच अशी वाढवून घेऊ बघा. 1.25 इंच वाढवली. त्यानंतर इथून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आणि इकडनं देखील अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय बघा. ते अगोदर आपण असं जॉईन करून घेऊ. त्यानंतर स्केलने आपल्याला हे जे अर्धा इंच आहे इकडं असं जॉईन करायचं आणि हे जे अर्धा इंच आहे ते आपल्याला इथं त्या 1.5 इंचाला जॉईन करून घ्यायचंय बघा. जॉईन केलं त्यानंतर या कटोरीचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तर इथून टेप असा ठेवायचा, फोल्ड करायचा, सेंटरवर एक मार्किंग करायची आणि तिथून खाली आपल्याला 1.5 इंच एक मार्किंग करायची बघा इथं. आणि स्केलने आपण हे जोडून घेऊ अगोदर मार्किंग. अशा पद्धतीने कटोरी जी आहे ती वाढवायची. तर आता आपण कटोरी जी आहे ती वाढवली. तर आता कट करून घेऊ. इथे बघा मी कटोरी कट करून घेतली. तर बघ अशा पद्धतीने जी आहे ती कटोरी आपण वाढवून घेतली. आता आपण स्लीव कट करणार आहे म्हणजे बाही कट करायची. तर एवढ्या कापडातच आपल्याला आता बाही कट करायची. इथं बघा असं जे कापड आहे ते व्यवस्थित ठेवून घेतली. त्यानंतर आपल्याला आता ही फोल्ड बाजू यामध्ये आपल्या दोन्ही ज्या स्लीव आहे त्या कट होणार आहे दोन्ही बाजूच्या. तर इथं आपल्याला आता ही फोल्ड बाजूवर मेजरमेंट टाकायचंय. आपली बाहीची जी लांबी आहे ती 4.5 इंच आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 5.5 इंच मार्किंग केलं. कॅफ हाईट साठी 2.5 इंच एक मार्किंग करून घेतलं. त्यानंतर इथून बघा आता छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग आहे 7.5 इंच. तर इथं आपण मार्किंग करून घेऊ 7.5 इंचावर. त्यानंतर या मार्किंगच्या आतमध्ये आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि ते 1.5 इंचाची मार्किंग इथं बघा अशी तिरपी जोडून घ्यायची. त्यानंतर इथं दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर किती आपला 4.5 इंच आहे. तर इथं शिलाई मार्जिन घ्यायची त्यात 2 इंच म्हणजे 6 इंच मी इथं मार्किंग करून घेतली. तर बघा आता आपल्याला बाहीचा जो शेप आहे तो इथं ड्रॉ करायचा आहे. अगोदर आपल्याला तिरप्या लाईनचा सेंटर काढावा लागेल. इथे मी तिरपी जी लाईन आहे तिचा सेंटर काढते आणि इथून एक इंच मार्किंग करायची आणि 1.25 इंच असे 2 मार्किंग करायच्या. आणि बघा आता बाहीचा जो शेप आहे तुम्ही इथं ड्रॉ करून घेतली. आता बॅक पार्टचा बाहीचा शेप इथं ड्रॉ केलाय. आता फ्रंट पार्टचा देखील बाहीचा शेप इथं मी ड्रॉ करून घेतली. दोन्ही बाहीचे शेप ड्रॉ केली. त्यानंतर हे जे मार्किंग इथं आपल्याला जोडून घ्यायचंय आणि स्लीव आपल्याला कट करून घ्यायची. तर इथे मी स्लीव कट करून घेतली बघा.
अगोदर बॅकचा जो बाहीचा आकार आहे तो कट करायचा आपल्याला. त्यानंतर 2 पार्ट धरायचे, पकडायचे असे वरती आणि फ्रंट पार्ट जो आहे बाहीचा आकार तो इथे मी कट करून घेते बघा, ड्रॉ केलेला. अशा पद्धतीने बाही देखील आपली कट झाली. तर बघा इथे मी तुम्हाला 30 साईजच्या कटोरी ब्लाउजचे सर्व पॅटर्न जे आहे ते सर्व कट करून दाखवले. आता तुम्ही हे जे पॅटर्न आहे ते ब्लाउज पीस वर ठेवून कटिंग करू शकता आणि तुम्हाला काही जर डाऊट असतील तर कमेंट देखील करू शकता. तर हे बघा अशा पद्धतीने आपण 30 साईजच्या सर्व कटोरी ब्लाउजची कटिंग इथे केली. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.